समरजित घाटगे आपल्यासोबत आहेत. उद्या त्यांचा भाजपामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. गेल्या अनेक दिवसापासून हा पक्षप्रवेश रखडलेला होता, परंतु उद्या हा खऱ्या अर्थाने पक्षप्रवेश होताना आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः समरजित घाटगे आपल्यासोबत आहेत. साहेब, अनेक दिवस हा पक्षप्रवेश आहे तो रखडलेला होता. उद्याची तारीख निश्चित आहे. संपूर्ण पण बोललं जातं आहे की हा पक्षप्रवेश तुम्ही अनेक दिवसापासून रखडलेला होता, परंतु पक्षप्रवेश का पुन्हा भाजपामध्ये का काय? पक्षप्रवेश रखडला नव्हता. ही प्रक्रिया तसं आपण बघितलं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये मुश्रीफ साहेबांची आणि माझी जे काय युती झाली आणि ही युती घडवण्यामध्ये सगळ्यात मोठी भूमिका राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली. ती प्रक्रिया तिथूनच सुरू झाली आणि आपल्याला माहिती आहे की जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीच्या AB फॉर्मवरच आमचे सगळे उमेदवार लढले, निवडून आले. त्याच्यामुळं आता हे प्रवेश एक औपचारिकता होती, रखडलं नव्हतं. आमची देवेंद्रजी असतील, चव्हाण साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, आम्ही विचार केला की अधिवेशनाच्या गडबडीत नको आणि त्याच्यामुळे अधिवेशन झाल्यानंतर आपण हे प्रवेश करूया. त्याच्यामुळे अधिवेशनाची आम्ही वाट बघत होतो. परंतु शरद पवारांना सोडण्याचं मूळ कारण काय? त्यांना सोडून तुम्ही पुन्हा परत भाजपामध्ये येत आहे. भाजपातून तुम्ही शरद पवारांकडे गेलेला होता, आता पुन्हा भाजपा? तेव्हा एक पॉलिटिकल डिसिजन होतं. भारतीय जनता पार्टीला तेव्हा माझं काही डिस्कशन झालं होतं की थोडंसं काही गोष्टी मी देवेंजींशीही बोललो होतो आणि ते जर नाही होऊ शकलं तर मला ते थोडंसं अडचणीचं होईल आणि जे वातावरण कागलमध्ये होतं त्यामध्ये मला थांबणं अवघड होतं आणि ऑब्व्हियसली आपण जेव्हा इलेक्शन्सला उभारतो यू कान कीप ऑन गोईंग इंडिपेंडेंट. आपल्याला एक पार्टीचा सपोर्ट लागतो आणि त्यावेळी देवेंजींना मी सांगून ती आता महायुती म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य निभावलं आणि मला माझ्या कॉन्स्टिट्युएन्सीसाठी जो निर्णय घ्यायचा तर तो मी घेतला. पण मी आवर्जून आपल्याला सांगतो की 25 डिसेंबरला मागच्या वर्षी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना मी भेटलो. नगरपालिकेमध्ये काय झालं मी त्यांना सगळं एक्सप्लेन केलं आणि आपल्याला माहिती आहे तेव्हा राष्ट्रवादीची एक प्रक्रिया सुरू झाली होती. मला त्या प्रक्रियेवर अधिक बोलायचं नाही आणि त्याच्यामुळं मी एक निर्णय घेतला की आता शेवटी जी काय प्रक्रिया सुरू झाली आहे फिरून फिरून महायुतीमध्येच असेल तर मी माझ्या मूळ पार्टीमध्ये येतो. तसं मी पवारसाहेबांना माझी भूमिका मांडली. त्यांनी म्हटल्या आमच्या शुभेच्छा आहेत, कधी काही सहकार्य लागलं तर आम्हाला सांगा आणि त्याप्रमाणे सांगून बोलून आम्ही हा निर्णय घेतला. म्हणजे कुठेतरी मनामध्ये भीती होती का? कारण शरद पवार आणि परत अजित पवार हे एकत्र आल्याच्यानंतर पुन्हा सूत्रधार आहेत ते शरद पवार होतील आणि त्यामुळे मग महायुतीपासून आपण कुठेतरी लांब राहू शकतो असा परत तो राष्ट्रवादीचा इंटरनल इश्यू, त्या भीतीपोटी मी निर्णय नाही घेतला. ती प्रक्रिया इज अ इंटरनल इश्यू. मला त्या प्रक्रियेवर काही कमेंट करायचं नाही. एक आपल्याला सांगतो की जेव्हा भारतीय जनता पार्टी मी सोडून हा निर्णय घेतला, एक होतं की जिल्हाध्यक्ष म्हणून जे संघटनात्मक कामं मी केली होती, जे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला तळागाळात पोचवायचं मी काम केलं होतं, मला दुःखी होतं की हे सगळी संघटना कामं सोडून मी इथे येतो आहे. आणि आज परत मी सांगतो की त्या सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये मी नेहमी सांगितलं की देवेंद्रजी माझ्या थोरल्या भावासारखे आहेत. तर जेव्हा देवेंद्रजींनी विनंती केली मला की तुम्ही आणि मुश्रीफ जरा आता मिटवा आणि परत तुम्ही पार्टीमध्ये या, तसं मी पवारसाहेबांना सांगून आणि आमच्या थोरल्या भावाला घेऊन मला परत माझ्या मूळ स्ट्रक्चरमध्ये काम करायला मिळतं तसा तो डिसिजन घेतला मी. परंतु ज्यावेळी सुरुवातीला तुम्ही जो निर्णय घेतलेला होता भाजपातून राष्ट्रवादीमध्ये येण्याचा, त्यावेळी देवेंद्र फडणवीसांची अशी काही चर्चा झाली नव्हती का की तेव्हा परंतु तुम्ही हसन मुश्रीफांच्या विरोधात त्या ठिकाणी उमेदवारी लढलेली होती, तर त्या संदर्भात आधी काही बोलणं झालं नव्हतं? तेव्हा काही गोष्टी आमच्या चर्चेत झाल्या होत्या. मी माझ्या त्यावेळीचे इंटरव्ह्यू आपण बघून घ्या. मी तेव्हा बोललो होतो की मी देवेंजींना सांगून बोलून मी आलो आणि तेव्हा पण बघा देवेंजी का कोणाकडून माझ्यावर काही टीका झाली का त्यावेळी? आणि माझ्याकडून त्यांच्या काही टीका नाही झाली. जी कागलमध्ये परिस्थिती होती त्यावेळी काही निर्णय त्यावेळी पॉलिटिकल घ्यावे लागले. तुम्ही राजकारणातले गुरु चंद्रकांत पाटलांना देखील मानता, अनेक लोक आहेत ज्यांचा तुम्ही ऐकता देखील, परंतु आता पुढच्या भविष्यासाठी भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्याच्या नंतर पुढची काही धुरा आहे त्या संदर्भात काही चर्चा झाली आहे का? कुठलं महत्त्वाची जबाबदारी ही तुमच्यावरती देण्यासंदर्भात काय सांगितलं? या निमित्ताने मी आपण हा प्रश्न विचारला, मी आपले आभार व्यक्त करतो. मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना मी सांगतो की ठीक आहे, आमदारकीच्या वेळी एक वातावरण होतं की आपण हा निर्णय घेतला पाहिजे, पण आता मला देवेंजींच्या नेतृत्वात चंद्रकांत दादा, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करायचं आहे आणि येत्या काळामध्ये मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो ठीक आहे, आपण पक्षात असल्यानंतर मागणी करणं बरोबर आहे, पण जो पक्ष निर्णय घेईल, जे देवेंजी निर्णय घेतील याच्या पुढे तो सगळे निर्णय मला मान्य आहेत.
सो माझ्या भविष्यामध्ये काय होणार काय मी काही मागितलं नाही आहे. तो निर्णय देवेंजी घेतील. तो कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात, कार्यकर्त्यांचं कार्यकर्त्यांच्या अपेक्षा कार्यकर्त्यांनी ठेवणं ठीक आहे, पण आता माझं मत आहे की मी ऐकतो सगळ्यांचं, करायचं जे मला करायचं मी आता केलं आहे. आय वॉन्ट टू नाव बी बॅक ॲट माय होम ग्राउंड. आणि आता लॉंग टर्म पॉलिटिक्सच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आता हा निर्णय घेतला आहे. आता मला असं वाटतं की कुठले प्रयोग मला करायचे नाही आहे. मला परत संधी मिळते देवेंजीवर काम करायसाठी अँड ॲट अ रिस्पेक्टेबल लेवल. आणि काही गोष्टी घडत गेल्या आणि त्याच्यामुळं जे निर्णय देवेंद्रजी पक्ष दादा हे घेतील ते मला मान्य आहे. पण पाहिलं तर या ठिकाणी तुमचं आणि हसन मुश्रीफांचं ज्यावेळी ट्युनिंग जमलं त्यानंतर मग जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल अनेक आपल्याला बदल त्या ठिकाणी पाहायला मिळाले, त्या ठिकाणी तुम्ही निवडून देखील आलात. परंतु येणाऱ्या काळात अनेक जणांचं आपल्याला मोठ्या नेत्यांचं पाहायला मिळतं की 100% भाजप. येणाऱ्या काळामध्ये कागलसाठी पूर्णपणे भाजपासाठी तुमचं कशा पद्धतीचं धोरण असणार आहे, काय एक माइंडसेट असणार आहे? कारण 100% भाजप जर करायचं असेल तर मग काय एक प्लॅन? भारतीय जनता पार्टीचा आपल्याला कागल विधानसभामध्ये मी सांगतो, फक्त विधानसभा नाही, धनंजय माडिक साहेबांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये भाजपला बळकटी देणं. हे बघा, आपण कोणावर युती केलं म्हणजे वैयक्तिक पक्षाचं आपण वाढवतो असं नाही. आता मी पण मुश्रीफावर आणि संजय बाबा असल्यामुळं काही जागा मला सोडाव्या लागल्या, पण ह्याचा अर्थ असा होतो की त्या गावांमध्ये मी माझा पक्ष वाढवणार नाही का? तसंच महायुतीमध्ये ती सीट कोणाकडे जाईल तो महायुती आणि भाजपचा विषय. भारतीय जनता पार्टीला जिल्ह्यामध्ये आणि कागल विधानसभामध्ये पोचवायचं काम मी 100% करणार. जे पक्ष संघटनात्मक कामं सांगतील ती 100% केली जाईल. येणाऱ्या काही वर्षामध्ये समर्जित घाटगे यांच्या शिवाय पर्याय नाही असं आपल्याला दिसेल? भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही, हे आपलं धोरण पाहिजे. शेवटचा प्रश्न, उद्या पक्षप्रवेश होतोय, कोण कोण उपस्थित राहणार आहेत? तुमच्या घरातले देखील उपस्थित या ठिकाणी असतील, त्यासोबतच इथं दोन्ही बंधू इथं आहेत, अखिलेश राजे, वीरेंद्र घाडगे, वीरेंद्र राजे दोघं इथं उपस्थित आहेत. आणि माझे दाजी पण उद्या येत आहेत. आणि रवींद्र चव्हाण साहेबांच्या उपस्थितीत चंद्रकांत दादा, धनंजय माडिक, शिवाजी पाटील साहेब, अमल साहेब केरळच्या प्रचारात आहेत, येऊ शकले तर ते पण उपस्थित असतील, मकरंजी असतील. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आमचा पक्षप्रवेश होतोय. पहिलं काम काय असणार पक्षप्रवेशानंतर? भारतीय जनता पार्टीचे संघटनात्मक ज्या काय आदेश असतील ते काम आम्ही करणार. धन्यवाद बोलल्याबद्दल. तर आपण पाहिलं या ठिकाणी होते समर्जित घाटगे. आपण पाहिलं तर येणाऱ्या काळामध्ये 100% भाजप ज्याप्रमाणे आणि त्याचप्रमाणे भाजप पक्ष जो काही निर्णय देईल, जी काही जबाबदारी देतील ती देखील स्वीकारायला या ठिकाणी तयार असल्याचं समर्जित घाटगेंनी सांगितलं. परंतु उद्या हा जो पक्षप्रवेश आहे तो सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. व्हिडिओ न्यूज चरण सिंगसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.